गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅटबॉक्स मध्ये पटकन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केले. ओके, सगळ्यांनी ईव्हीएस 1 चं टेक्स्ट बुक ओपन करा आणि लेसन नंबर कुठला चालू आहे आपला? बिझी ॲट वर्क आवर इंटरनल ऑर्गन, राईट. लेसन नंबर 21. सगळ्यांनी लेसन नंबर 21 ओपन करा. केले सगळ्यांनी? ओके. तर लास्ट टाइम आपण लेसन मध्ये काय बघितलं होतं? डायजेशन, राईट. डायजेशन बद्दल बघितलेलं. तर सगळ्यांनी घरी रीड केला का लेसन डायजेशन बद्दल? फर्स्ट आपण काय बघितलं होतं? एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल बद्दल काय बघितलं होतं? आपल्या बॉडीमध्ये एक फ्लेक्झिबल ट्यूब असते, राईट. त्या ट्यूबला काय बोलतात? एलिमेंटरी कॅनल, राईट. आणि ती अप्पर एंड त्याचं कुठे असतं? माउथला असतं आणि लोअर एंड कुठे असतं? ॲनसला असतं. ओके. ती एक कंटिन्युअस ट्यूब असते. ती माउथ पासून स्टार्ट होते तर शेवटी ॲनस पर्यंत असते, राईट. ॲनस म्हणजे जिथून आपल्या बॉडीतले वेस्ट मटेरियल बाहेर निघतात. ओके. तर फर्स्ट डायजेशन मधलं फर्स्ट डायजेस्टिव्ह ऑर्गन कुठला आहे? एलिमेंटरी कॅनल. ओके. त्याच्यानंतर काय बघितलं होतं? नंतर आपण डायजेशनची प्रोसेस बघितली होती, राईट. प्रोसेस कुठून स्टार्ट होते डायजेशनची? माउथ मधून, राईट. जसं आपण फूड माउथ मध्ये टाकतो लगेच आपले डायजेशनची प्रोसेस चालू होते. ओके. आणि तोंडात मग दातांनी आपण तो फूड काय करतो? तो फूड आपण क्रंच करतो. ओके. आणि मग त्या फूड मध्ये सलायवा मिक्स होतात आणि मग तो फूडचं कसं कशामध्ये कन्वर्ट होतं? फूडचं मॉइस्ट सॉफ्ट मॉइस्ट बॉल, राईट. एक असा मऊ ओलसर गोळा तयार होतो. ओके. म्हणजे तो बोलच आपल्या इसोफेगस मार्फत इसोफेगस मधून बरोबर स्टमक मध्ये जातं. ओके. लगेच आपल्याला गिळता येतं, सहज गिळता येतो आपल्याला. त्याच्यानंतर स्टमक काय असतं? हे एक बॅग सारखी शेपची बॅग सारखी एक शेप बॅगच्या शेप सारखं एक हे ऑर्गन आहे स्टमक. ओके. त्याच्यामध्ये काय होतं? सगळं जे फूड आपण जे काय खातो ते काय होतं? चर्न होतं. चर्न म्हणजे काय? घुसळलं जातं. ओके. जसं ताक, आपल्याला दहीपासून ताक बनवायचं असेल, नाहीतर ताकातून लोणी काढायचं असेल, बटर काढायचं असेल, तर आपण काय करतो? रईने त्याच्यावर फिरवतो ना, त्याच्यामुळे ते घुसळतं. मग तसंच ते घुसळलं जातं. आणि मग घुसळताना काय होतं? त्याच्यामध्ये काही डायजेस्टिव्ह ज्युसेस सुद्धा काय होतात? त्याच्यामध्ये ऍड होतात. ओके. त्याच्यावर काहीतरी प्रोसेस होतं. ओके. डायजेस्टिव्ह ज्यूस जर ऍड झाले त्याच्यामध्ये तर त्या फूडवर काहीतरी प्रोसेस होतात, रिॲक्शन होतात. ओके. जर तुमच्या फूडमध्ये काही जम्स वगैरे असेल, तुम्हाला काय माहित, तुम्ही काहीतरी खाल्लं आणि त्याच्यावर फूडमध्ये जम्स असतील तर ते तुमच्या पोटात जाणार. पण डायजेस्टिव्ह सिस्टीम डायजेस्टिव्ह ज्यूसमुळे ते जे हे असतात जम्स वगैरे ते काय करतात? डिस्ट्रॉय केले जातात, नष्ट केले जातात. ओके. आणि नंतर मग त्या फूडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? एकदम पातळ खिरी सारख्या मध्ये होतं. ओके. आणि नंतर मग ते कुठे जातं? स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, राईट. स्टमक मधून कुठे जातं फूड? स्मॉल इंटेस्टाईन. आता स्मॉल इंटेस्टाईन अडल्ट मध्ये किती मीटर लॉंग असतं? 7 मीटर लॉंग असतं. ओके. आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा काही डायजेस्टिव्ह ज्युसेस काय केले जातात? तिथे ऍड होतात. ओके. आणि काही ग्लँड्स असतात सिक्रेशन, ते सुद्धा हेल्प करतात डायजेशन प्रोसेससाठी. ओके. आणि जे काही इम्पॉर्टंट सबस्टन्स आहेत, आता ते तुम्ही फूड काढलंय त्याच्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट सबस्टन्स आहेत, समजा विटॅमिन्स, मिनरल, ते सगळं आपल्या ब्लड मध्ये काय होतात? मिक्स होतात आणि आपल्या बॉडीला काय करतात? आपल्या बॉडीला ते पाठवले जातात, प्रोव्हाइड केले जातात, पास केले जातात. ओके. आणि मग राहिलेला जो काही सबस्टन्स आहे तो कुठे जातो मग नंतर? लार्ज इंटेस्टाईन मध्ये. ओके. आता लार्ज इंटेस्टाईन अडल्ट मध्ये किती मीटरचा असतो? 1/2 मीटरचा असतो. ओके. 1/2 मीटरचा असतो. तिथे काय होतं?
तिथे जे वॉटर आपल्या फूडमध्ये जे काही वॉटर आहे बघा, लार्ज इंटेस्टाईन दिसतं सगळ्यांना. लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय होतं, जे काही फूडमध्ये पदार्थामध्ये फूडमध्ये काही पाणी वगैरे असेल ते पाणी परत आपल्या बॉडीमध्ये काय केलं जातं, पाठवलं जातं. ओके. आणि जो राहिलेला वेस्ट मटेरियल आहे ते त्या रेक्टम मध्ये काय होतं, साठून राहतं आणि रेक्टम नंतर ते ॲनसच्या इथून आपल्या बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. ओके. कळलं सगळ्यांना. डायजेस्टिव्ह प्रोसेस लास्ट टाइम आपण ही डायजेशन प्रोसेस बघितली होती. लक्षात आहे सगळ्यांच्या? ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं, सिस्टीम इन द बॉडी. तर आपल्या बॉडीमध्ये खूप सारे जे ऑर्गन्स आहेत ते एकत्र काम करतात, राईट. जसं रेस्पिरेशन मध्ये कोण कोण आपले रेस्पिरेटरी ऑर्गन्स कुठले कुठले काम करतात आपल्या रेस्पिरेशनसाठी, नोज, ट्रॅकिया, लंग्स, डायफ्राम. ओके. तसंच डायजेशन सिस्टीम साठी आताच आपण बघितले कोण कोण काय कोण कोण करतात हेल्प डायजेशन प्रोसेससाठी. स्टमक, ॲलिमेंटरी कॅनल, टीथ, माउथ, परत स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. ओके. तर हे सगळे काय, हे सगळे जे ऑर्गन्स आहेत ते एकत्र काय करतात, काम करतात. ओके. अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स विच वर्क टुगेदर टू कॅरी आउट फंक्शन ऑफ द बॉडी इज कॉल्ड अ सिस्टीम. मग सिस्टीम कशाला म्हणतात, हे सगळे जे ऑर्गन्स आहेत ते एकत्र येतात आणि काम करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, काम करतात त्याच्यामुळे आपल्या बॉडीचं फंक्शन होतं ना, त्यांना काय बोलतो आपण, सिस्टीम बोलतो. ओके. त्याच्यानंतर काय बघितलेलं आपण, एनर्जी फॉर द बॉडी. याच्यामध्ये काय सांगितलेलं की जसं रेस्पिरेशन मधून ऑक्सिजन आपल्या ब्लड मध्ये एंटर होतं, राईट. आपण जसं श्वास घेतो तर श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये जातं, ते ब्लड मध्ये मिक्स होतं आणि ब्लड मधून ते सगळ्या बॉडी पार्टला काय केलं जातं, स्प्रेड केलं जातं, पाठवलं जातं. सबस्टन्सेस फॉर्म इन द प्रोसेस ऑफ डायजेशन. आता जे डायजेशन मध्ये सुद्धा जे सबस्टन्सेस तयार होतात ते सुद्धा ब्लड मध्ये मिक्स होतं आणि ब्लड मधून ते सगळ्या बॉडी पार्ट्सला पाठवलं जातं. म्हणजेच काय होतं, हे जे सबस्टन्सेस आहे ते आपल्या बॉडीला फ्युअल म्हणून काम करतात, एनर्जी द्यायचं काम करतात ना. ऑक्सिजन आणि जे काही आपण फूड खातो त्याच्यातले जे सबस्टन्सेस आहेत त्याच्यामुळे आपल्या बॉडीला काय मिळतं, एनर्जी मिळते. ओके. कळालं सगळ्यांना. पण ती एनर्जी कुठून मिळते, ब्लड मधून मिळते. ब्लड मधूनच सगळ्या बॉडी पार्ट्सला ऑक्सिजन आणि जे काही आपण फूड खातो त्याच्यातले जे विटॅमिन्स, मिनरल्स, आयर्न ते सगळे ब्लड मधूनच काय होतं, सगळ्या बॉडी पार्ट्सला पाठवले जातात. ओके. आता त्याच्यानंतर आपला जो पार्ट राहिलेला तो आपण कंटिन्यू करूया. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सर्क्युलेशन ऑफ ब्लड. सर्क्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये आता जे काही आपल्या बॉडीला पाहिजे असतं जसं ऑक्सिजन, जे काही इम्पॉर्टंट सबस्टन्सेस आहेत, मिनरल्स, विटॅमिन्स, ते आता ब्लड मधून कसं कॅरी केलं जातं, सगळ्या बॉडी पार्टला कसं पाठवलं जातं ते आपण बघणार आहोत. ओके. तर सर्क्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे ब्लडचं आपल्या पूर्ण बॉडीमध्ये होणारं सर्क्युलेशन. ओके. प्रोव्हाइड कसं करतं बघा, ब्लड कॅरीज the oxygen obtained from the air and the energy giving substances in our food to all parts of the body. बघा. तर ब्लड काय करतं, जे काही आपण हवेतलं आपल्या एअर मधलं जे काही ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो ते आणि आपण जे सबस्टन्स खातो त्यामधलं जे सबस्टन्सेस आहेत, आपण जे काही फूड खातो त्याच्यातले सबस्टन्स, ते सगळ्या आपल्या बॉडी पार्ट्सला पाठवायचं काम कोण करतं, ब्लड करतं. ओके. बट व्हॉट कीप द ब्लड फ्लोईंग. पण हे जे ब्लड आहे ते सतत फ्लो करण्याचं काम कोण करतं, हे आता आपल्याला समजलं की ब्लड सगळ्यांना हे आपल्याला प्रोव्हाइड करतं, ऑक्सिजन वगैरे सगळं. पण आता हे ब्लड कोण प्रोव्हाइड करतं, ब्लड कोण कंटिन्युअस फ्लो करत राहतं ते सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे ना. तर बघा, यू नो दॅट द हार्ट कंटिन्युअली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स फॉर दिस व्हेरी पर्पज. बघा, तर आपला जो हार्ट आहे तो काय करतो, कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतो. म्हणजे त्याची काय होत असते, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्याची साईज कमी होते, रिलॅक्स म्हणजे साईज मोठी होते. ओके. सगळ्यांना माहिती आहे कसं, म्हणजे त्याची मुवमेंट होत असते, फुगतो कधी, हे अंकुचन पावतो. ओके. कॉन्ट्रॅक्ट, रिलॅक्स. ओके. धडधड धडधड तुम्हाला आवाज येतो ना हार्टचा, तो तेच होत असतं. ओके. A network that consists of tubes or vessels that carry blood away from the heart and those that bring blood back to the heart is spread
थ्रू आउट द बॉडी. बघा तर काय होतं, हे जे ट्यूब्स आहेत, ब्लडच्या वेसल्स आहेत, ब्लडच्या ज्या सगळ्या वेसल्स आहेत, शिरा आपण बोलतो त्या ट्यूब, त्या काय करतात, आपल्या हृदयापासून, आपल्या हार्ट पासून पूर्ण बॉडी पर्यंत काय पसरलेल्या आहेत. ओके, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ब्लडच्या त्या ट्यूब्स पसरलेल्या. ओके, तर ते ब्लड हार्ट पासून काय होतं, सगळ्या बॉडीला ब्लड प्रोव्हाइड करतं. ओके, आणि बाहेरचं जे ऑक्सिजन आहे ते आपल्या हार्टला प्रोव्हाइड करतं. ओके, कळालं. बघा, कॅरी ब्लड अवे फ्रॉम द अर्थ अँड हार्ट अँड दोज दॅट ब्रिंग ब्लड बॅक टू द हार्ट. बघा काय काम करतं, हार्ट पासून रक्त वाहून नेण्याचं, आणि तसंच परत परत हार्ट पर्यंत ते रक्त काय करतात, वाहून आणतात. ओके, असं ते कंटिन्युअस चालू असतं. द प्रोसेस ऑफ कीपिंग द ब्लड फ्लोईंग थ्रू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड ब्लड सर्क्युलेशन. सगळ्यांनी अंडरलाईन करा. ब्लड सर्क्युलेशन मीन्स काय, द प्रोसेस ऑफ कीपिंग द ब्लड फ्लोईंग थ्रू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड ब्लड सर्क्युलेशन. म्हणजे शरीरामध्ये सतत रक्त फिरत ठेवण्याच्या प्रक्रियेला काय बोलतात, ब्लड सर्क्युलेशन. ओके, सतत आपल्या कंटिन्युअस आपल्या बॉडीमध्ये रक्त फिरत राहतं ना, त्यालाच काय बोलतात, ब्लड सर्क्युलेशन. अपार्ट फ्रॉम ऑक्सिजन, ब्लड कॅरीज इनन्युमरेबल अदर सबस्टन्सेस फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू द अनादर ऑल द टाइम. बघा आता जसं ऑक्सिजन, अपार्ट फ्रॉम द ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरात ब्लड मधून आपण जे अन्न खातो, जे काही फूड खातो, त्याच्यातले जे सबस्टन्स असतात ते सुद्धा आपल्या बॉडी पार्ट्सला काय केले जातात, प्रोव्हाइड केले जातात. फक्त ऑक्सिजनच ब्लड मधून प्रोव्हाइड होत नाही, तर हे सगळे जे फूड सबस्टन्सेस आहेत ते सुद्धा प्रोव्हाइड होतात. दॅट टू इज मेड पॉसिबल बाय सर्क्युलेशन ऑफ ब्लड. मग हे सगळं कशामुळे पॉसिबल आहे, ब्लड सर्क्युलेशनमुळे. ओके, जर ब्लड सर्क्युलेशनच बंद पडलं, म्हणजे कंटिन्युअस ब्लड फ्लोच नाही करत राहिलं, तर ना ऑक्सिजन मिळणार, ना आपल्या बॉडी पार्ट्सला सगळं विटॅमिन्स अँड मिनरल्स मिळणार. द हार्ट अँड द नेटवर्क ऑफ ब्लड वेसल टुगेदर फॉर्म अ सर्क्युलेटरी सिस्टीम. बघा, जर हार्ट आणि हे जे नेटवर्क आहे ब्लड वेसलचं, ते दोघांचं मिळून काय बनतं, सर्क्युलेटरी सिस्टीम. As long as we are alive, the process of blood circulation goes on continuously day and night. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या बॉडीमध्ये हे जे ब्लड सर्क्युलेशनचं काम आहे ते दिवस रात्र चालू असतं. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं ब्लड सर्क्युलेशन? तर ब्लड कोण सर्क्युलेट करतं पूर्ण बॉडीमध्ये, कोण सांगणार मला? कोण करतं ब्लड सर्क्युलेट पूर्ण बॉडीमध्ये? कुठला ऑर्गन करतो, कुठला इंटरनल ऑर्गन करतो? चला, ज्याला येतं त्यांनी माईक ऑन करा आणि सांगा मला. चला पटकन, अनुष सांग, कोण ब्लड सर्क्युलेट करतं? ऑक्सिजन. ब्लड ऑक्सिजन सर्क्युलेट करतं. ब्लड मध्ये ऑक्सिजन मिक्स होतं ते आपल्याला समजलं, पण कोण? हार्ट. कोण करतं? हार्ट आहे ना, हार्ट जो मेन आहे, हार्ट. आन्सर इज हार्ट आहे जो मेन, तो इम्पॉर्टंट आहे. तो जर बंद पडला तर तुमच्या बॉडीमध्ये ना ब्लड जाणार कुठल्या बॉडी पार्ट्सला, ना ऑक्सिजन मिळणार. ओके, द हार्ट. ओके, नेक्स्ट. आता द नर्वस सिस्टीम. आता ह्या सगळ्या आपल्या बॉडी मधल्या सिस्टीम बद्दल सांगितलं. ओके, फर्स्ट आपण सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे ब्लड सर्क्युलेशन बद्दल बघितलं. आता नर्वस सिस्टीम. आता नक्की नर्वस सिस्टीम काय बघा. द फंक्शन ऑफ रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम्स आर व्हायटल फॉर द बॉडी. आता हे जे हे जे आपण फंक्शन्स बघितले, रेस्पिरेशन, डायजेशन आणि सर्क्युलेटरी, हे आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, दे हॅव टू बी कॅरीड आउट सिजलेसली. आणि हे जे आहेत प्रोसेस, हे आपल्या बॉडीमध्ये रात्रंदिवस चालू असायलाच पाहिजे. ओके, म्हणजे ते बंद पडायला नाही पाहिजे. डायजेशन जर बंद पडलं तर काय होऊ शकतं, तुमचं जे फूड वगैरे आहे ते डायजेस्टच होणार नाही, त्याच्यातून काय सबस्टन्स मिळणार नाही बॉडी पार्ट्सला. ओके, तुमचं सर्क्युलेशन बंद पडलं तर ब्लडच कुठल्या बॉडी पार्ट्सला मिळणार नाही,
आणि जर तुमचं रेस्पिरेटरी सिस्टीम बंद पडली तर तुम्हाला श्वास घेता येणार नाही आणि तुम्ही मरू सुद्धा शकता. ओके, तर हे जे आहेत 3 इम्पॉर्टंट फंक्शन ते दिवस रात्र चालूच असायला पाहिजे. ओके, देअर आर सम टास्क दॅट वी कॅरी आउट ओनली वेन वी लाईक, फॉर एक्झाम्पल स्पीकिंग, रनिंग, स्टडिंग, प्लेइंग एक्सेट्रा. मग असेच काही कामं असतात ते आपल्या इच्छेप्रमाणे असतात, करू शकतो आपण. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल दिले त्यांनी स्पीकिंग, आता बोलायचं असेल तर तुम्हाला पाहिजे तुम्ही बोलू शकता तेव्हा. धावायचं तुम्हाला जेव्हा धावायचं तेव्हा तुम्ही धावू शकता. स्टडी जेव्हा तुम्हाला करायचं तेव्हा करू शकता. ओके, ह्याच्यावर काय म्हणजे हे आपण आपल्यावरच असतं, ते आपल्या मनामध्ये असेल तर आपण करायचं. पण डायजेशन तुमच्या मर्जीनुसार चालतं का? तुम्ही म्हटला की आता नाही डायजेशन करायचंय, असं असतं का? नाही. ओके, तर ते जे फंक्शन आहे ते मेन आहे, ते आपल्या कंट्रोल नाही, आपल्या आउट ऑफ कंट्रोल आहेत. हे जे आहेत स्पीकिंग, रनिंग, प्लेइंग वगैरे ते आपल्या मर्जीनुसार आपण करू शकतो. ओके, so you have learned that coordination means paying attention to all the different functions and ensuring that they all occur at the right time and in the right manner. आता कोऑर्डिनेशन म्हणजे काय? म्हणजे हे सगळी जी कामं आहेत जसं रेस्पिरेशन वगैरे, ओके, या सर्व प्रकारच्या कामावर लक्ष ठेवून ती योग्य त्या वेळी आणि योग्य त्या पद्धतीने होतंय का हे बघणं म्हणजे काय? कोऑर्डिनेशन करणं. ओके, कोऑर्डिनेशन म्हणजे काय? आता तुमच्या बॉडीमध्ये जे काही चालू आहे फंक्शन ते बरोबर होतंय का, तेच काय करून घ्यायचं म्हणजे खात्री करून घ्यायची. ओके, मेंटेनिंग द कोऑर्डिनेशन इज द फंक्शन ऑफ द ब्रेन. आणि आपलं हे जे आता तुम्ही बोलता कोऑर्डिनेशन म्हणजे काय ते हे जे फंक्शन आहे ते नीट होतंय का ते बघायचं. ओके, पण ते बघण्यासाठी कोणाची गरज आहे आपल्याला? ते कोऑर्डिनेशन मेंटेन करण्यासाठी ब्रेनची. ओके, कोणाची? ब्रेनची. देअर इज अ नेटवर्क दॅट कनेक्ट्स द ब्रेन विथ ऑल द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. आता आपल्या बॉडीमध्ये एक नेटवर्क आहे, ते आपल्या ब्रेन पासून सगळ्या बॉडी पार्ट्सला काय झालंय? कनेक्ट झालंय. ओके, दिस इज अ नेटवर्क ऑफ द नर्व्स दॅट कॅरी द मेसेज टू अँड फ्रो बिटवीन द ब्रेन अँड द पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि जे काही जे नेटवर्क आहे आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये म्हणजे जे ब्रेन पासून पूर्ण बॉडी पार्ट्सला जॉईन झाले ते त्यांना काय बोलतात? नर्व्ह. काय बोलतात? नर्व्ह. नेटवर्क ऑफ नर्व्ह. ओके, ते काय करतात? आता आता तुम्हाला काहीतरी उचलायचंय, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला बुक उचलायचंय. ओके, तर तो मेसेज तो तुमच्या पहिले कुठे पाठवतात? ब्रेनला पाठवतात. ओके, ब्रेनला तो मेसेज जातो की मला आता बुक उचलायचंय, मग तेव्हाच तुमचा हँड काय करतो? काम करतो, त्याशिवाय करत नाही. ओके, सगळ्यांना इथं दिसतंय? ओके, नर्वस सिस्टीमचं इथं दिले बघा. बघा इथे ब्रेन आहे वरती आणि इकडे सगळे ते असे हे दिसत आहेत तुम्हाला नेटवर्क, बरोबर? हे नर्व्स आहेत. काय? नर्व्स. ओके, सगळ्या बॉडी पार्टला जॉईन आहे बघा, हाताचे पण जॉईन आहेत ब्रेनला. ओके, मग जर तुम्हाला काय उचलायचं असेल तर ते इन्फॉर्मेशन पहिले ब्रेनला पाठवतात आणि तेव्हाच तुमचा हात काम करेल. ओके, तेव्हा तुमचा हात बुक पकडायला जाईल, बुक उचलायला जाईल. ओके, द ब्रेन अँड द नेटवर्क ऑफ द नर्व्स आर टुगेदर कॉल्ड द नर्वस सिस्टीम. आता जसं ब्लड काय होतं? ब्लड वेसल, सर्क्युलेटरी सिस्टीम कशाला बोलत होतो आपण? ब्लड वेसल आणि हार्टला. नेटवर्क ऑफ ब्लड वेसल आणि हार्टला आपण काय म्हटलं? सर्क्युलेटरी सिस्टीम. तसं ब्रेन आणि नर्वस नेटवर्क ऑफ नर्वस याला काय म्हणायचंय? नर्वस सिस्टीम. द नर्वस सिस्टीम फंक्शन्स टू कोऑर्डिनेट ऑल द आवर बॉडीली फंक्शन. मग नर्वस सिस्टीम काय करतं? आपले जे बॉडीचे रोजचे बॉडीचे जे फंक्शन्स आहेत ते कोऑर्डिनेट करतो. ओके, ते बरोबर होतंय का ते बघण्याचं काम करतो. कळालं सगळ्यांना? नर्वस सिस्टीम नर्वस सिस्टीम सगळ्यांना कळाली का? तर बघा आपल्या बॉडीमध्ये एक नेटवर्क सगळं पसरलेलं आहे. ओके, एक जाळं पसरलेलं आहे. ओके, तर ते जाळं ब्रेन पासून कनेक्टेड आहे, ब्रेन पासून सगळ्या बॉडी पार्टला कनेक्टेड आहे. बघा इथे दिसतंय ना सगळ्यांना? ब्रेन बघा, वरती ब्रेन आहे आणि सगळ्या बॉडी पार्ट्सला बघा असं एक नेटवर्क पसरलेलं आहे नर्व्सचं. ओके, आता तुम्हाला जर चालायचं असेल तर जर चालायचं असेल तुम्हाला तर ते नर्व्स काय करतात? चालायचं मेसेज कुणाला पाठवतात? ब्रेनला पाठवतात. पायापासून ब्रेनला काय करतात? मेसेज पाठवतात की आता मला चालायचंय, मग तेव्हाच तुमचा पाय काय होतो? पुढे जातो. ओके, तर असं ब्रेनला सगळं मेसेज पाठवायला लागतात, तेव्हाच तुमचा ब्रेन कोऑर्डिनेट करतो तुमच्या सगळ्या
कामांना. ओके, कळालं सगळ्यांना? नर्वस सिस्टीम चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट. आता इथं तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारले. ओके, कॅन यू टेल हाऊ डू वी नो दॅट वी आर हंग्री अँड दॅट वी शुड नाव इट. आपल्याला भूक लागली आहे आणि आता आपण जेवले पाहिजे हे आपल्याला कसं कळतं? कोण सांगणार मला? आता आपल्याला भूक लागली आणि आपल्याला आता जेवायचंय हे आपल्याला कसं कळतं? काय होत असेल? कोण सांगेल मला? चला, तुम्हाला जसं वाटेल तसं आन्सर द्या. काय होत असेल? आता तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला कसं कळत असेल? ओके, आदेश सांग. तिथे आपलं पोटान काही गडगड होतं. हा, पण तो पोटामध्ये काय झालं, मग तो मेसेज कुठं जातो? आपल्या ब्रेनला जात असेल, राईट? हा. तेव्हाच ब्रेन सांगत असेल ना की तुझ्या पोटामध्ये काहीतरी आवाज येतोय पोटातून, राईट? बघा, तर वेन लेवल ऑफ बॉडी एनर्जी डिक्रीजेस ब्रेन क्रिएट्स फिलिंग ऑफ हंग्रीनेस. बघा, जेव्हा तुम्हाला समजतं म्हणजे तुमच्या बॉडी मधलं जे एनर्जीची लेवल आहे ती कमी होते. ओके, आणि मग तो कमी झाली लेवल तर ब्रेनला काय होतं? मेसेज जातो की आता आपल्या बॉडीची एनर्जी कमी झाली. आता मग ब्रेनला मेसेज गेला, मग ब्रेन काय बोलतो? आता मला भूक लागली. ओके, मग त्या ब्रेनला कसं फिलिंग येतं? हंग्रीनेस म्हणजे भूक लागल्याची फिलिंग येते. ओके, दिस वे वी नो दॅट वी आर हंग्री अँड वी शुड नाव इट. मग अशा प्रकारे आपल्याला समजतं की आता आपल्याला भूक लागली, आपण काहीतरी खायला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ डू द सलायव्हरी ग्लँड come to know that there is a food in the mouth and it is the time to secrete saliva. बघा, आता तोंडामध्ये तुमच्या अन्न आहे आणि त्याचं डायजेशन होण्यासाठी तुम्हाला आता त्याच्यामध्ये सलायवा मिक्स करायचे. हे कसं कळत असेल त्या सलायव्हरी ग्लँडला? आता जसं तुम्ही तोंडामध्ये फूड घातलं, पटकन सलायवा मिक्स होतात, राईट? मग ते सलायव्हरी ग्लँडला कसं कळतं की मिक्स व्हायचं? काय होत असेल? याचं सुद्धा इन्फॉर्मेशन कुठून देत असेल? नर्वस सिस्टीम मधून ब्रेनला जात असेल, राईट? बघा, ॲज फूड एंटर्स दी माउथ ब्रेन गेट्स टू नो दिस बाय नर्वस सिस्टीम. जसं फूड आपण आतमध्ये टाकलं तोंडामध्ये तर इन्फॉर्मेशन ब्रेनला काय जातं? माहित पडतं की आता आपण तोंडामध्ये फूड टाकलंय. ते नर्वस सिस्टीमनी ब्रेन पर्यंत पोचतं मेसेज. ओके, द ब्रेन सेंड सिग्नल टू सलायव्हरी ग्लँड टू सिक्रेट द सलायवा. मग जसं फूड आपण तोंडामध्ये टाकलं, ब्रेनला मेसेज गेला की यांनी तोंडामध्ये फूड टाकलं. मग ब्रेन काय करतो? पटकन मेसेज देतो. कोणाला? सलायव्हरी ग्लँडला. काय मेसेज देतो? की तुम्ही सलायवा सिक्रेट करा. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा, सगळं ब्रेन काम करतो तुमचं. ओके, ब्रेन जर नसेल तर तुम्हाला मंदपणे तुम्ही काहीच करू शकत नाही. ओके, मंद व्हाल तुम्ही. थर्ड वाला क्वेश्चन बघा काय विचारलंय. व्हॉट मेक्स रेस्पिरेशन अँड ब्लड सर्क्युलेशन गो ऑन ऑल द टाइम अँड द प्रोसेस ऑफ डायजेशन हॅपन ॲट द राईट टाइम. काय क्वेश्चन विचारलाय? तुमचं जे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन आहे याचं काम तुम्हाला कंटिन्युअस चालू ठेवायला लागतं, राईट? तसंच तुमचं डायजेशनचं सुद्धा काम वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. असं का व्हायला पाहिजे? डायजेशन तुमचं वेळच्या वेळी व्हायला पाहिजे, रेस्पिरेशन वेळच्या वेळी व्हायला पाहिजे, परत सगळं वेळच्या वेळी का व्हायला पाहिजे? हे जे फंक्शन आहेत बघा, तर रेस्पिरेशन अँड ब्लड सर्क्युलेशन गो ऑन ऑल द टाइम अँड द प्रोसेस ऑफ डायजेशन बघा, प्रोसेस ऑफ डायजेशन हॅपन ॲट द राईट टाइम विथ द हेल्प ऑफ द ब्रेन ॲज ब्रेन लुक्स आफ्टर ओव्हरऑल प्रोसेस ऑफ द बॉडी. बघा, जे रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन आहे ते आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस चालू असतं, पण जे डायजेशन आहे ते बरोबर राईट टाइमला होतं. कधी होतं? जेव्हा तुम्ही तोंडामध्ये फूड टाकलं तेव्हाच बरोबर ब्रेनला मेसेज जाणार की यांनी फूड टाकलं तोंडामध्ये, आता चला आपण सलायव्हरी ग्लँडला सांगू सलायवा मिक्स करायला. मग तो दात पूर्ण त्याला चंक करणार, क्रंच करणार, मग त्याचा बॉल तयार होणार, मग तो स्टमक मध्ये जाणार. ओके, कळालं सगळ्यांना? मग प्रोसेस ऑफ डायजेशन हॅपन ॲट द राईट टाइम विथ द हेल्प ऑफ ब्रेन ॲज अ ब्रेन लुक्स आफ्टर ओव्हरऑल प्रोसेस ऑफ द बॉडी. कळालं सगळ्यांना?
कळतंय का सगळ्यांना? हे क्वेश्चनचे आन्सर्स मी सांगितले. तुम्हाला विचारू शकतात ओरलला. ओके, हा का? ओरलला एक क्वेश्चन विचारू शकता तुम्हाला, तेव्हा तुम्हाला सांगता यायला पाहिजे. नेक्स्ट, त्याच्यानंतर काय दिलंय, डू यू नो, एक इन्फॉर्मेशन दिले. ओके, ड्रिंकिंग अल्कोहोल हॅज अ मेनी इल इफेक्ट ऑन द बॉडी. इट अफेक्ट द नर्वस सिस्टीम लीडिंग टू लॉस ऑफ कंट्रोल ओव्हर द मोमेंट्स ऑफ द बॉडी अँड लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. बघा, ड्रिंकिंग अल्कोहोल म्हणजे जे मद्यपान करतात, अल्कोहोल पितात, ओके, दारू वगैरे पितात, मग त्याचा आपल्या बॉडीला खूप वाईट परिणाम होतो. ओके, त्याचा अफेक्ट कोणावर होतो? आपल्या नर्वस सिस्टीमला होतो. ओके, कसा त्याचा अफेक्ट होतो? की आपली जी नर्वस सिस्टीम आहे ते कोऑर्डिनेशन करायचं बंद पडतं, आउट ऑफ कंट्रोल होऊन जातं. त्याचा कंट्रोल नाही राहत आपल्या बॉडी पार्ट्सवर. आपल्या शरीराच्या जे मुवमेंट्स आहेत, आपल्या बॉडीचे जे मुवमेंट्स आहेत त्याच्यावर त्यांचा ताबा नाही राहत. म्हणून बघा, तुम्ही बघितलं असेल कधी कधी अल्कोहोल ड्रिंक केलेले मॅन रस्त्याने चालता येतं का त्यांना नीट? कसे चालतात ते? नीट चालता येतं त्यांना? जसं आपण रोज रेग्युलर चालतो तसे चालता येतं त्यांना? नाही. कसे चालतात? वाकडे तिकडे त्यांचे तोल जातो. का? कारण त्यांचे नर्वस सिस्टीम ती कामच करत नसते, आणि मग काम नाही करत तर त्यांच्या बॉडी पार्ट्सला सुद्धा ते नीट पण काय पण चालतं. ओके, दॅट इज वाय इट इज डेंजरस टू ड्राईव्ह आफ्टर ड्रिंकिंग अल्कोहोल. म्हणून बघा की अल्कोहोल ड्रिंक करून गाडी चालवायला सुद्धा मनाई आहे, सक्त मनाई आहे. का? कारण त्यांचा कंट्रोलच नसतो स्वतःवर ना बॉडी पार्ट्सवर. आणि मग अशा याच्यामध्ये जर ते त्यांनी ड्राईव्ह केलं तर कोणाचा ऍक्सिडेंट होऊ शकतो, आउट ऑफ कंट्रोल जाऊ शकतो ना, राईट? If one keeps drinking alcohol for a long period of time, it causes ulcers on the inner lining of the digestive organ. बघा, जर कंटिन्युअस जर तुम्ही ड्रिंक करत असाल, मग एका काळानंतर तुमचं त्याच्यावर तुमचं जे डायजेस्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्याच्यावर तुमचा परिणाम होऊ शकतो. काय होऊ शकतं? अल्सर्स ऑन द इनर लाइनिंग ऑफ डायजेस्टिव्ह ऑर्गन. इट कॅन ऑल्सो सिरियसली अफेक्ट द फंक्शन्स ऑफ द लिव्हर अँड किडनी. तुमचं लिव्हर आणि किडनीचा पण तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्याचे सुद्धा डिसीज होऊ शकतात. कळालं सगळ्यांना इन्फॉर्मेशन ही? इन्फॉर्मेशन कळाली का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट काय दिलंय आता? यूज युअर ब्रेन पॉवर. बघा काय क्वेश्चन विचारलंय, विच सिस्टीम्स वर्क टुगेदर टू प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी. विच सिस्टीम्स वर्क टुगेदर टू प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी. आता तुमच्या बॉडीला एनर्जी मिळण्यासाठी कुठले कुठले सिस्टीम्स वर्क करतात एक साथ? कोण सांगेल मला? कुठले कुठले सिस्टीम्स वर्क करतात तुमच्या बॉडीला एनर्जी मिळण्यासाठी? कोण सांगेल मला? चला पटकन सांगा, कुठले कुठले सिस्टीम्स वर्क करतात तुमच्या बॉडीला एनर्जी मिळण्यासाठी? टू प्रोव्हाइड बॉडी विथ द एनर्जी, हार्ट, लंग्स, स्टमक, इंटेस्टाइन अँड ब्रेन वर्क टुगेदर. कोण कोण करतं वर्क सोबत? सगळे हार्ट, ब्रेन वगैरे सगळे काय करतात? एकत्र काम करतात, बरोबर? लंग्स, स्टमक, इंटेस्टाइन, ब्रेन वर्क टुगेदर. ओके, नेक्स्ट, अदर सिस्टीम इन द बॉडी. आता वेगळे सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये, आता आपण बघितले आतापर्यंत कुठले कुठले सिस्टीम बघितले आपल्या बॉडीमध्ये? ब्लड सर्क्युलेशन, नर्वस सिस्टीम. ओके, आता दुसरे कुठले सिस्टीम आहेत ते आपण बघूया. ओके, वी हॅव लर्न समथिंग अबाउट रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, द circulatory system and the system that coordinates the function of all the systems, the nervous system. Okay, besides this there are several other system in our body. बघा, आतापर्यंत आपण रेस्पिरेटरी सिस्टीम बघितलं, डायजेस्टिव्ह सिस्टीम बघितलं, सर्क्युलेटरी सिस्टीम बघितलं, नर्वस सिस्टीम बघितलं, जो आपल्या बॉडी पार्ट्सला, सगळ्या बॉडी पार्ट्सच्या फंक्शनला कोऑर्डिनेट करतो. ओके, याच्या व्यतिरिक्त अजून काही आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम्स आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल द स्केलेटल सिस्टीम gives support and shape to the body and protect the important organ inside it. बघा,
कुठला सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये? स्केलेटल सिस्टीम. ओके, तो काय करतो? आपल्या बॉडीला शेप आणि सपोर्ट द्यायचं काम करतो. ओके, आणि प्रोटेक्ट करतो. आपले जे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत त्यांना आतमधून काय करतो? प्रोटेक्ट करतो. ओके, द एक्सक्रिएटरी सिस्टीम एक्सपेल्स द वेस्ट सबस्टन्सेस दॅट आर फॉर्म इन द बॉडी. दुसरा कुठला सिस्टीम आहे? एक्सक्रिएटरी सिस्टीम. तो काय करतो? आपल्या बॉडीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल तयार होतात ते बॉडीच्या बाहेर टाकायचं काम कोण करतो? एक्सक्रिएटरी सिस्टीम. ओके, तर कुठले दोन सिस्टीम आपल्याला समजले आता? स्केलेटल. स्केलेटल काय करतो? आपल्या बॉडीला शेप आणि सपोर्ट द्यायचं काम करतो. एक्सक्रिटरी सिस्टीम काय करतं? आपल्या बॉडी मधले जे बेस्ट मटेरियल आहेत बॉडीच्या बाहेर टाकायचं काम करतो. ओके, द वर्किंग ऑफ ऑल दिस सिस्टीम इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स बट इट इज इम्पॉर्टंट टू हॅव अ इन्फॉर्मेशन अबाउट देम. तर हे सगळे जे सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये त्यांचं काम खूप कसं आहे? कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे खूप डिफिकल्ट आहे, गुंतागुंतीचं आहे. पण त्यांचं जे इन्फॉर्मेशन आहे, त्यांचं जे काम आहे, फंक्शन आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. अदर सिस्टीम्स कळाल्या आपल्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या आहेत? ओके, नेक्स्ट. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवायला सांगितलं. काय लक्षात ठेवायचंय? इफ द फंक्शन ऑफ एनी वन ऑफ फोर सिस्टीम इज डिस्टर्ब इट अफेक्ट्स ऑल द अदर सिस्टीम इन द बॉडी टू. बघा, जर तुमच्या बॉडी मधलं कुठलंही एक सिस्टीम चं फंक्शन डिस्टर्ब झालं, नीट चाललं नाही तुमचं कुठलंही एक सिस्टीम, जसं नर्वस सिस्टीम जर नीट नाही चाललं, डायजेस्टिव्ह सिस्टीम नीट नाही झालं, तर त्याचा इफेक्ट तुमच्या पूर्ण बॉडी पार्ट्सला होऊ शकतो, सगळ्या बाकीच्या ऑर्गन्सला होऊ शकतो, तुमच्या बॉडी सिस्टीमला होऊ शकतो. कळालं सगळ्यांना? होऊ शकतो ना. रेस्पिरेटरी सिस्टीम जर तुमचं बंद पडली तर ऑक्सिजनच तुमच्या ब्लड आतमध्ये येणार नाही, बाहेरचा ऑक्सिजन तुमच्या बॉडीमध्ये येणार नाही, ना ते ब्लड मध्ये मिक्स होणार, ना ते ब्लड मधून सगळ्या बॉडी पार्ट्सला मिळणार. राईट? अशा प्रकारे बॉडीचं सिस्टीम आपलं सगळं काय होईल? पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल. ओके, नेक्स्ट. तर इथेच लेसन कम्प्लीट झालाय. तर व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय काय बघितलं? अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स दॅट टुगेदर कॅरी आउट सम फंक्शन ऑफ द बॉडी इज कॉल्ड सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय बघितलं? अशा ऑर्गन्स, सगळे ऑर्गन्स एकत्र येऊन काय करतात? काम करतात, त्यांना आपण काय बोलतो? सिस्टीम बोलतो. ओके, द नोज, ट्रॅकिया, लंग्स अँड द डायफ्राम आर द ऑर्गन्स दॅट फॉर्म अ रेस्पिरेटरी सिस्टीम. आता रेस्पिरेटरी सिस्टीम कुठल्या कुठल्या ऑर्गन्सचा मिळून बनतो? नोज, ट्रॅकिया, लंग्स, डायफ्राम. ओके, नेक्स्ट. माउथ, द माउथ, इसोफेगस, स्टमक, small intestine, large intestine, rectum and anus and certain glands outside the alimentary canal are the organs of the digestive system. आता digestive system चे कुठले कुठले ऑर्गन्स आहेत ते लक्षात ठेवा सगळ्यांनी. माउथ, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, रेक्टम, एनस आणि सर्टन ग्लँड्स आउटसाइड दी एलिमेंटरी कॅनल. ओके, नेक्स्ट. Other systems like the circulatory system, the skeletal system, the excretory system also take care of other important functions of our body. तर आपले जे बाकीचे जे आहेत डायजेशन, रेस्पिरेटरी सिस्टम त्याच्यासारखेच हे जे बाकी आता हे आहे सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम, हे सुद्धा आपल्या बॉडीचं काय करतात? आपल्या बॉडीमध्ये सतत म्हणजे कंटिन्युअसली फंक्शन करत असतात. ओके, द नर्वस सिस्टीम कोऑर्डिनेट्स ऑल द फंक्शन्स ऑफ द बॉडी. नर्वस सिस्टीम काय करतो? आपल्या पूर्ण बॉडीचं जे काही फंक्शन आहे ते कोऑर्डिनेट करायचं काम करतो. ओके, नीट होतंय की नाही ते बघायचं काम करतो. फॉर अस टू लीड अ हेल्दी लाईफ ऑल अवर सिस्टीम मस्ट फंक्शन प्रॉपर स्मूथली. जर तुमची लाईफ हेल्दी राहायची असेल, ओके, चांगलं राहायचं असेल तर तुमच्या बॉडीमध्ये हे सगळे सिस्टीमचे हे जे सिस्टीम आहे त्यांचं फंक्शन एकदम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. कळालं सगळ्यांना लेसन? सगळ्यांना कळालं का लेसन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय बघितलं आपण याच्यामध्ये? या लेसन मध्ये इंटरनल ऑर्गन्स म्हणजे पहिले रेस्पिरेटरी सिस्टीम बघितली, राईट? नेक्स्ट नंतर काय बघितलं? डायजेशन बघितलं, राईट? त्याच्यानंतर काय बघितलं आपण? दुसरे सिस्टीम्स बघितले, जसे सर्क्युलेटरी सिस्टीम,
nervous system, excretory system, then skeletal system. Okay. कळालं सगळ्यांना लेसन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला मग आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. चला क्वेश्चन आन्सर्स बघूया आपण. काही क्वेश्चन आन्सर्स तुम्ही लिहिलेले आहेत तसे पण. चला परत एकदा पूर्ण एक्सरसाइज आपण हे करूया. What's the solution? A person has fainted and a crowd of people has surrounded him. A person has fainted and a crowd of people has surrounded him. काय क्वेश्चन, काय विचारलंय क्वेश्चन? चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे, तर काय सोल्युशन, काय करावं तेव्हा? आता एका बघा, तुम्ही बघितलं असेल कधी कधी मार्केटमध्ये कोणतरी असं चक्कर येऊन पडतं आणि सगळेजण मग नंतर त्याच्या जवळ जाऊन गर्दी करतात. मग तेव्हा आपण काय सोल्युशन करायला पाहिजे? काय करायला पाहिजे आपण? चला तुम्ही मराठीत पण सांगू शकता. चक्कर येऊन कोणतरी पडलं, तुम्ही काय करता? त्याला पाणी देतो. हा, पाणी देतात, पण पाणी द्यायच्या आधी त्याला उठवणार ना, पाणी कसं पिणार तो? तर चक्कर येऊन पडला येतो, त्याला उठवण्यासाठी काय करता? पहिले त्याच्या तोंडावर तुम्ही काय करता? पाणी हॉस्पिटल. पहिले पाणी शिंपडता, बरोबर, त्याच्या तोंडावर, बरोबर, स्प्रिंकल करता ना वॉटर. बघा, तर काय आन्सर लिहिणार तुम्ही? वी कॅन स्प्रिंकल सम वॉटर ऑन हिज फेस टिल ही डझंट वेकअप. आपण काय करणार? जोपर्यंत तो उठत नाही तोपर्यंत त्याच्या तोंडावर पाणी मारणार. ओके. इफ ही वेकअप गिव्ह सम वॉटर टू ड्रिंक. जर तो उठला तर त्याला आपण पाणी द्यायचं प्यायला. ओके. इफ डझंट शो एनी साइन्स ऑफ ऍक्शन देन क्विकली टेक हिम टू द हॉस्पिटल. ओके. जर त्याने असं काहीच त्याने हालचाल केली नाही, आपण पाणी टाकतोय त्याच्या तोंडावर पण तरी तो हालत नाही वगैरे, मग आपण त्याला कुठे घेऊन जाणार? हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. कळालं सगळ्यांना काय करायचं ते चक्कर आल्यावर? ओके. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. ओके. वाय डू वी समटाइम्स चोक सडनली वाईल इटिंग? हे लास्ट टाइमच मी सांगितलेलं, कोण सांगणार मला आन्सर? बघा, जेव्हा आपण पटापट जेवतो तेव्हा आपल्याला ठसका लागतो. का लागतो? त्याचं आन्सर मी लास्ट टाइम सांगितलं होतं आणि तुम्हाला लिहायला पण सांगितलं होतं घरी. चला, कोण सांगेल मला आन्सर? मराठीत सांगितलं तरी चालेल. काय होतं जेव्हा आपण पटापट खातो? काय नक्की काय प्रोसेस होते? चला पटकन आन्सर करा. तुम्हाला लेसन कळाला ना? पटापट आन्सर करा. घरी लिहायचे तुम्हाला क्वेश्चन आन्सर आणि लिहिलेले पण आहेत ऑलरेडी. हे लास्ट टाइम झालाय हा पार्ट आपला. बघा काय लिहिणार? ट्रॅकिया टेक्स द एअर टू दी लंग्स while esophagus takes the food to the digestive organ. जो ट्रॅकिया आहे तो काय करतो? लंग्स पर्यंत हवा पोहोचवण्याचं काम करतो. ओके. एअर आतमध्ये घेतो आणि लंग्स पर्यंत पोहोचवतो. आणि इसोफेगस काय करतो? फूड आतमध्ये घेतो आणि स्टमक पर्यंत पोहोचवतो. ओके. डायजेस्टिव्ह ऑर्गन पर्यंत पोहोचतो. तर वेन वी ईट इन अ हरी समटाइम्स अ फूड पार्टिकल्स ऑफ ए फूड or a liquid enters or a trachea instead of entering in the esophagus. मग कधी कधी काय होतं जेव्हा तुम्ही पटापट जेवता तेव्हा पटकन काय होतं? तुम्हाला मी ऑलरेडी आधीच सांगितलंय की जेव्हा आपण रेस्पिरेशन करतो, एअर आतमध्ये घेतो, तेव्हा ट्रॅकिया ओपन होतो. सगळ्यांना सांगितलं ट्रॅकिया आणि इसोफेगसचा जो स्टार्टिंग वाला एंड आहे तो सेम ठिकाणी आहे, थ्रोट जवळ आहे, आपल्या घशाजवळच आहे. मग जेव्हा आपण फूड, त्याला समजतं जेव्हा आपण फूड जेवतोय, फूड आतमध्ये घेतलंय तर तो बरोबर ट्रॅकिया बंद करतो आणि इसोफेगस चालू करतो. इसोफेगसचा जो ट्यूब आहे तो ओपन करतो. ओके. मग जेव्हा आपण पटापट जेवतो मग तेव्हा काय होतं? चुकून ते फूड पार्टिकल्स किंवा पाणी त्या इसोफेगसच्या ऐवजी ट्रॅकियामध्ये जातात. अँड देअरफॉर समटाइम्स चोक सडनली व्हाईल इटिंग. त्यामुळे आपल्याला ठसका लागतो. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. क्वेश्चनचे आन्सर्स कळतायत का? ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय? हाऊ इज द एअर दॅट वी इनहेल प्युरिफाईड इन अवर बॉडी?
हाऊ इज द एअर दॅट वी इनहेल प्युरिफाईड इन अवर बॉडी. आपण जे श्वास घेतो त्याच्याने आपण एअर आतमध्ये घेतो. ओके, त्या एअरचं प्युरिफिकेशन आपल्या बॉडीमध्ये कसं होतं? कसं ती हवा शुद्ध होते आपल्या बॉडीमध्ये? ऑक्सिजन. हा ऑक्सिजन. हा बाळा, पण आपण घेतो आतमध्ये ऑक्सिजनच घेतो ना. पण ती हवा आपण जी नाकातून घेतो ती थोडी बाहेरची हवा शुद्ध असते. ती प्युरिफाईड असते का? नाही. लंग्स. नाही, मी काहीतरी सांगितलेलं, नोज मध्ये काहीतरी कंटेन्स असतात. एक हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला काय बोलतात? त्याच्यानी तिथे अडकले जातात डस्ट पार्टिकल्स आणि तिथे एक स्टिकी सबस्टन्स तयार होतो, म्युकस बोलतात. आठवतं सगळ्यांना सांगितलेलं मी? येस. हा, तर काय आन्सर लिहिणार बघा. द एअर दॅट वी इनहेल passes through the nose. The nose contains ciliated air which catches the dust particle. बघा, आपण नाकातून हवा आतमध्ये घेतो. ओके, जसं आणि नाकातून आपण हवा आतमध्ये घेतो. आपल्या नाकामध्ये एक हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, सिलिएटेड हेअर लाईक स्ट्रक्चर असतं. तिथे काय होतं की ज्या एअर मध्ये जे काही डस्ट पार्टिकल असतील ते तिथे कॅच केले जातात, त्या एअरला चिटकून राहतात. ओके, मग देअर इज अ स्टिकी सबस्टन्स कॉल्ड म्युकस अँड डस्ट पार्टिकल अँड बॅक्टेरिया स्टिक टू इट. आणि तिथेच आपलं काय तयार होतो? एक स्टिकी सबस्टन्स तयार होतो, म्युकस, आणि त्याला ते बॅक्टेरिया आणि डस्ट पार्टिकल काय होतात? स्टिक होतात. ओके, अँड इन दिस वे द एअर वी इनहेल इज प्युरिफाईड इन अवर बॉडी. आणि अशा प्रकारे शुद्ध हवा आपल्या बॉडीमध्ये जाते आणि डस्ट पार्टिकल, बॅक्टेरिया वगैरे ते आपल्या नाकामध्ये सिलिएटेड हेडला काय करून जातात? अडकून राहतात, तिथेच कॅच केले जातात. कळालं सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांचे आन्सर सांगते मी. नेक्स्ट, फिलिंग द ब्लँक्स. आता तुम्ही सांगायचं डॅश गॅस इज ट्रान्सपोर्टेड टू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी. कुठला गॅस प्रोव्हाइड केला जातो सगळ्या बॉडी पार्ट्सला? ऑक्सिजन. येस, ऑक्सिजन. द स्टमक इज लाईक अ डॅश. स्टमक कसा दिसतो? बॅग. बॅग. राईट. चला, मॅच द फॉलोइंग. चला, लंग्स काय करतं? आदेश सांग, एकेकाने सांगायचं. आदेश, लंग्सचं काम काय? काय करतो? रेशन. काय? बी. बी. ओके, रेस्पिरेशन. व्हेरी गुड. लंग्स काय करतं? रेस्पिरेशन. स्टमक, अनुज, स्टमक काय करतं? सर्क्युलेशन. हा, स्टमक काय करतं? सर्क्युलेशन. नो, सर्क्युलेशन स्टमक करतो. ब्लड सर्क्युलेशन स्टमक करतो. कोण करतं? डायजेस्ट. डायजेशन स्टमक करतो. ओके, हार्ट. हार्टचं काम प्रमिता सांग, काय करतं हार्ट? हार्टचं काम काय प्रमिता? प्रमिता नाहीये. ओके, मला हर्षद सांग ना. हर्षद सांग, हार्ट काय करतं काम? हर्षद, हार्टचं काम काय आहे? माईक ऑन आहे ना? कोणाचा माईक ऑन आहे? ओके, कोणाला येतंय? नवीन जे आहेत. हा, रवींद्र म्हात्रे, तुमचा आवाज येत नाही. काय करतं हार्ट? हार्टचं काय आहे? सांगा आन्सर. सर्क्युलेशन. यस, सर्क्युलेशन. ब्रेन, प्रमिता, ब्रेन काय करतं? आहे का प्रमिता? प्रमिता, माझा आवाज येतोय? ब्रेनचं हे सांग, फंक्शन काय ब्रेनचं? प्रमिता,
ओके, अनु सांग. Coordination. Oh yes. Okay. Next, answer the following question. First question, name the system that carried out the different functions of the body. चला, आपल्या बॉडीमध्ये जे जे सिस्टीम्स काम करतात त्या सिस्टीमची नावं सांगा. चला, जे जे आपल्या बॉडीमध्ये फंक्शन्स करतात त्या सिस्टीमची नावं. कुठले कुठले सिस्टीम्स बघितले आपण आतापर्यंत? कोण सांगणार? कोण सांगतंय? आदेश सांग, कुठले कुठले सिस्टीम्स बघितले? चला पटापट आन्सर करा. एवढे सगळे सिस्टीम्स मी परत परत रिपीट केले. कुठले कुठले सिस्टीम्स बघितले आपण? श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, अस्थि संस्था, उत्सर्जन संस्था, चेता संस्था इत्यादी शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे आहेत. ओके, व्हेरी गुड. बघा, तर कुठले कुठले सिस्टीम सगळ्यांना मी लास्ट टाइम आताच सांगितलं. कुठले कुठले आहेत? डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम. विसरला सगळे? एवढे सगळे सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये फंक्शन करतात, तेच विचारले होते. लक्षात राहिला तर आन्सर? Okay, next question. Describe how the exchange of the oxygen and carbon dioxide gases takes place in the lungs. चला, हे लास्ट टाइम मी सांगितलेला, लक्षात आहे सगळ्यांना? ऑक्सिजनचं एक्सचेंज आणि कार्बन डायऑक्साईड कसं लंग्स मधून बाहेर टाकला जातो, हे याचं प्रोसेस सगळ्यांना लक्षात आहे का? लास्ट टाइम मी आन्सर लिहायला सांगितलं होतं. ओके, सगळ्यांनी लिहिला असेल आन्सर. नेक्स्ट, वाय डू वी कॉल सलायवा अ डायजेस्टिव्ह ज्यूस? सलायवाला आपण डायजेस्टिव्ह ज्यूस असे का म्हणतो? कोण सांगेल? सलायवाला आपण डायजेस्टिव्ह ज्यूस असं का बोलतो? ओके, अनुज सांग. Yes, teacher. सांग आन्सर. Saliva all help to convert into a soft, moist ball called a bolus, bolus, which is it is easy to swallow. easy to swallow. अजून सांगितलं तू की सलायवा काय करतो? आपल्याला हेल्प करतो की जो फूड आहे त्याला सॉफ्ट मॉइस्ट बॉल मध्ये कन्वर्ट करायला काय करतो? तो हेल्प करतो. अजून, thus the digestion of the food occurs within the mouth even before food reaches to the stomach. Therefore, saliva is known as digestive system, digestive juice. Okay. Next, choose the appropriate word for from the bracket. Respiration takes place because of its up and down movement. कोण सांगेल? Respiration takes place because of its down and up and down movement. Respiration होतं त्याच्यामुळे, त्याचं अप आणि डाऊन प्रोसेसमुळे. कोणामुळे रेस्पिरेशन होतं? सर्क्युलेशन, ट्रॅकिया, डायफ्राम. कोणामुळे? डायफ्राम. येस. द प्रोसेस ऑफ कीपिंग द ब्लड फ्लोईंग कंटिन्युअसली थ्रू आउट द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस ब्लड फ्लो होतं, त्याला काय बोलतात? Circulation. येस. द एअर दॅट एंटर्स थ्रू द नोज passes into this tube. Trachea. Trachea. Okay. कळालं सगळ्यांना क्वेश्चन आन्सर सगळे? Yes. सगळ्यांनी लिहायचे त्याचे आन्सर. ओके, आणि लर्न सुद्धा करायचे. ओके, नेक्स्ट क्लास मध्ये आपण
जो नेक्स्ट वाला लेसन आहे 22 तो आपण स्टार्ट करूया. ओके. आजचा होमवर्क आहे, ही जे एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत आणि लर्न करायचे आहेत. ओके. चला मग आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय टीचर. बाय. बाय. चला क्लास पटकन लेफ्ट करा. बाय टीचर. बाय.